नमस्कार शेतकरी बंधूंनो. अशा पद्धतीने हे गावरान आंबे आहेत आणि अशा गावरान आंब्याची चव चाखण्यासाठी आपल्याला गावाकडेच यावं लागेल आणि गावाकडे आल्यानंतरच असे आंबे आपल्याला गावरान भेटतात. परंतु ही पूर्वाश्रपासून आपल्या पूर्वजांनी मोठ्या प्रमाणात पुढच्या पिढीला आंब्याची सोय व्हावी आणि त्या माध्यमातून त्यांचा आनंद गोड व्हावा याच्यासाठी मोठ्या प्रमाणात लावली होती. परंतु भावकी आणि मोठ्या प्रमाणात इतर वादामुळे मोठ्या प्रमाणात अशा आंब्याच्या मोठ्या प्रमाणात मोठ्या प्रमाणात आंब्याची लागवड होती, ती आंब्याची लागवड मोठ्या प्रमाणात कमी झाली आणि त्या पद्धतीने गावरान आंबे सुद्धा त्याच पद्धतीने कमी झालेले. अशा गावरान आंब्याला वेगवेगळ्या प्रकारचे नाव दिले होते. त्याच्यामध्ये नारळी आंबा असेल किंवा इतर आंबा असेल, त्या माध्यमातून वेगवेगळ्या आंब्याची मोठ्या प्रमाणात चव चाखण्यासाठी मोठ्या प्रमाणात ग्रामीण भागामध्ये आजही आवडीनं खातात आणि जुन्या आठवणीमध्ये मोठ्या प्रमाणात रममान होतात. आणि त्या जुन्या आठवणीमध्ये आजही लोक गोड कौतुकानं सांगतात की या आमरईचा मोठ्या प्रमाणात किंवा त्या थट्टीचा मोठ्या प्रमाणात आंबे हे गोड होते. कुठं गोटी आंबे असेल, कुठं शेपे आंबे असेल, म्हणजे त्याला विशिष्ट अशी चव होती आणि त्या चवीच्या माध्यमातून त्या आंब्याला वेगळं नाव पडलं होतं. आणि तेच आंबे आज मोठ्या प्रमाणात ग्रामीण भागातून लुप्त पावत आहेत का, हेच पडलेला प्रश्न. आणि ते पडलेले प्रश्न म्हणजे की एकतर आपण पुढच्या पिढीची सोय करू शकलो नाही, परंतु आज त्याच आंब्याची मोठ्या प्रमाणात वृक्षतोड झालेली आहे आणि त्या माध्यमातून पुढच्या पिढीला आपण काय देणार हाच पडलेला मोठा प्रश्न आहे. आज मोठ्या प्रमाणात लोक बांधावर आंबे लावतात, परंतु पूर्वजांनी मोठ्या प्रमाणात आंब्याची आंबे लावले होते आणि त्या आंबरई मोठ्या प्रमाणात आज लुप्त झालेले आंबरई मोठ्या प्रमाणात पुन्हा अस्तित्वात येईल का, आणि तशा पद्धतीचे आंबे आणि गावरान आंबे आपल्याला चाखायला भेटतील का, हाच पडलेला प्रश्न. तुम्हाला काय वाटतं, कशामुळे या गावरान आंब्याची मोठ्या प्रमाणात वृक्षतोड झाली, याच्यामध्ये काही काय कारण आहेत? तुमच्याकडे होती का आमरई, हेही हे करा. आणि तुमच्या इकडल्या गावरान आंब्याला कशा पद्धतीचं नाव दिलं होतं हेही कमेंटच्या माध्यमातून कळवा. आमच्या चॅनलवर नवीन असाल तर जास्तीत जास्त सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंटच्या माध्यमातून तुमच्या काय